नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा हे वक्तव्य केले. गोपीनाथ मुंडेंनी मंत्रिपदाची अट घातली होती. गोपीनाथ मुंडे अहमद पटेल यांच्यामध्ये गुप्त बैठका सुद्धा झाल्या होत्या. सोनिया गांधींचा या प्रवेशाला होकार, मात्र मनमोहन सिंग यांनी विरोध केला होता. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केलंय. गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा याआधी सुद्धा वारंवार झालेली आहे. मात्र मनमोहन सिंग यांनी नैतिकदृष्ट्या त्या संदर्भात या प्रवेशाला विरोध केला होता, अशी चर्चा अनेक वेळा रंगली. आता पुन्हा एकदा या संदर्भातला दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे, आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली. त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल. आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून देणार नाहीत. तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच. तिथं मला मंत्री करा. मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल कारण माहीत नाही, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल. आमचं सगळं ठरलं. ते गुप्तपणे आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.